नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय सांगा, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातून सोलापूर सप्ताह या ठिकाणी कृषी पर्यटन महोत्सव कसं स्वरूप असणार आहे, नेमकं काय योजना असणार? सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं समस्त सोलापूरकरच्या मदतीनं 40 ते 45 लाख नागरिकाच्या संमतीनं सहकार्याने सोलापूर जिल्ह्याची यात्रा यावर्षी पहिल्यापासून सुरुवात करतोय. त्याची सुरुवात 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पासून करतोय. 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे आणि 2 ऑक्टोबर हे महात्मा गांधी जयंती आहे. 27 सप्टेंबरच्या निमित्तानं पर्यटन करावं आणि महात्मा गांधींच्या स्वप्नातलं खेड्याकडे चला, स्वच्छता ही संकल्पना घेऊन हा सप्ताह करतोय. आपल्या माध्यमातून जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना मी आव्हान करतोय की सोलापूर जिल्ह्यातले आपण प्रवास करा, पर्यटन करा. जे सोलापूर जिल्ह्यातले आहेत, बाहेर आहेत, त्या समस्त सोलापूरकरांना विनंती करतोय, 2 दिवस आपल्या सोलापूरसाठी तुम्ही द्या. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, प्राथमिक शाळा असेल, महाविद्यालय असतील, या सगळ्यांना सुद्धा सहली आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जावा. ज्याला कुठे जायचंय तिथं जा. महिला बचत गटाने सुद्धा वेगळे उत्पादन बघावी. शेतकऱ्यांनी सुद्धा या निमित्तानं वेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्यापेक्षा चांगलं कोण पिकवतंय ते पाहावं, आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करावा. सरपंचाला सुद्धा मी आव्हान करतोय तुमच्या मार्फत की त्यांनी सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या ग्रामपंचायती कुठल्या आहेत त्याचं अनुकरण आपल्याला करता येते का पाहावं, जेणेकरून जिल्हा अंतर्गत काय चाललंय, आपल्या जिल्ह्यात चांगलं काय आहे, या सगळ्या गोष्टीची एकमेकाला व्हावी. बाहेरच्या लोकांना सुद्धा काही ठराविक मंदिरं माहिती आहेत, ठराविक धार्मिक स्थळं माहिती आहेत, परंतु ह्याच्या बाहेर जाऊन अनेक स्थळं आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये काही स्थळं चांगली चांगली आहेत. मला असं वाटतं ज्याला जे स्थळ आवडते, धार्मिक स्थळ आवडू, ऐतिहासिक स्थळ आवडू, प्रेक्षणिक स्थळ असो, एखादं चांगलं गाव असो, किंबहुना कृषी पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात आता सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहेत. कृषी पर्यटन असलेलं शेतामध्ये मुक्काम करावा. पण मला असं वाटतं की हा जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे. हा जिल्ह्याची जत्रा आपण करायला लागलेला आहे. जिल्हा पर्यटन सप्ताह म्हणून करतोय. मी सर्वच नागरिकांना, समस्त महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा नम्र आव्हान करतोय, आपण या ठिकाणी यावं. पांडुरंगाच्या दर्शनाबरोबर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबर, कुडल संगमेच्या हरिहरेश्वरच्या दर्शनाबरोबर, ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या बरोबर असे अनेक धार्मिक स्थळ आहेत, त्या ठिकाणी जावा, तर आशीर्वाद घ्या आणि आम्हा सोलापूरकरांना योग्य ते मार्गदर्शन करून सोलापूर हे कसं सुधरेल ह्याच्यासाठी मार्गदर्शन करावं. आणि सोलापूर सुद्धा आर्थिकदृष्ट्या संपन्न हा सोलापूर जिल्हा व्हावा, बौद्धिकदृष्ट्या संपन्न व्हावा, सुसंस्कृत सोलापूर जिल्हा व्हावा, याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. खूप खूप धन्यवाद. सोलापूर जिल्हा हा पहिला उपक्रम आहे. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणार आहे? माहित नाही मला, पण प्रयोग आहे. आणि सुदैवानं राज्य सरकारने ज्या 2 वेगवेगळे प्रयोग आहेत सध्या, म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा 17 सप्टेंबरला काल हा जन्मदिवस होता आणि 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह म्हणून 3 टप्प्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये पानंद रस्ते असतील, दुसरा टप्पा प्रत्येकाला घर देणं असेल आणि तिसरा टप्पा जिल्हाधिकाऱ्याला अधिकार दिले, तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं, गावाच्या दृष्टीनं काही वेगळं करायचं असेल तर ते जिल्हाधिकाऱ्याला. दुसरं, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार जे जाहीर केलेले आहेत त्याची सुरुवात सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले आहे. त्याच्यात सुद्धा पुरस्कार जे आहेत, तालुका स्तरावर 3 पुरस्कार आहेत, बक्षीस आहेत, जिल्हा स्तरावर 3 बक्षीस आहेत, विभाग स्तरावर 3 बक्षीस आहे आणि राज्य स्तरावर 3 बक्षीस आहेत. त्याचा जर संदर्भ घेतला तर मला असं वाटतं की मला हे सर्व गोष्टी पूरक आहेत. गावं समृद्ध होत आली,
की ऑटोमॅटिक लोक गावाकडे येण्याचं आकर्षण वाढत असतं आणि मला असं वाटतं की सरकारचं सुद्धा अप्रत्यक्षरित्या ह्या योजनेला सपोर्ट असल्यासारखा झालेला आहे आणि त्याचा फायदा आम्ही समस्त सोलापूरकर नक्की घेऊ. बापू, सोलापूर जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे, त्याच्यामुळे कदाचित पर्यटन चालनाला देखील वाव मिळत नाहीये. कृषी पर्यटन असेल किंवा इतर पर्यटन असेल, मला असं वाटतं की दुष्काळ असो सुकाळ असो, निसर्गानं ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यात वेगळं पण काहीतरी आहे, पण ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. निसर्ग कुणालाही असा मोकळा सोडलेला नाही. निसर्गाचं देणं जे आहे ते आम्हाला शोधून ते आमच्या यशामध्ये कसं हे करता येईल त्याचं परिवर्तन केलं पाहिजे. धन्यवाद.